नमस्कार. म्युझिकल, लिरिकल अँड मॅजिकल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हे चॅनल काढण्यामागचा नेमका उद्देश काय? आपल्या महाराष्ट्रात खेड्याखेड्यात, गावागावात, प्रत्येक शहरात छोटे मोठे कार्यक्रम होत असतात. गाण्याचे कार्यक्रम, नकलांचे कार्यक्रम, इन्स्ट्रुमेंट्सचे कार्यक्रम. पण या सगळ्या कार्यक्रमांमधले कलाकार आपल्याला माहिती आहेत का? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कलाकार आपापली कला सादर करतात, त्यांची उपजीविका चालवतात. पण खरोखर त्या कलाकारांना पाहिजे तेवढा न्याय आणि पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळते का? मग ही प्रसिद्धी मिळवून देणं आपलंच काम नाही का? जेव्हा म्युझिकल, लिरिकल अँड मॅजिकल हा कन्सेप्ट माझ्या डोक्यात आला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा समोर आले हे कलाकार. या कलाकारांना नाव द्यायचं, प्रसिद्धी नाही, प्रवास ऐकायचा. हा प्रवास नेमका आहे काय? त्यांनी कुठून सुरुवात केली, कशी सुरुवात केली, त्यांच्या मागचं कारण काय, ते कसं स्ट्रगल करतायत, त्यांची कला समोर कशी सादर होते, ते काय स्ट्रगल करतायत मंचावर येण्यासाठी, काय स्ट्रगल करतायत प्रत्येक तिकीट विकण्यासाठी. त्यांच्यामधली कला तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य मानतो. म्युझिकल, लिरिकल अँड मॅजिकल याचे 3 शब्द आहेत बघा. म्युझिकल, ज्यामध्ये सगळ्या प्रकारचं म्युझिक आलं, त्यात व्होकल आलं, त्यात फिमेल मेल सिंगर्स आले. लिरिकल मध्ये गीतकार आले, डायलॉग रायटर्स आले, आणि मॅजिकल मध्ये इन्स्ट्रुमेंटल आले. जे इन्स्ट्रुमेंट्स सगळ्या जीव त्या गाण्यामध्ये होतात असतात, जे इन्स्ट्रुमेंट्स त्या गाण्याला बहारदार करत असतात, तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात, ते सगळे इन्स्ट्रुमेंटल्स, ते सगळे व्होकल्स, व्होकलिस्ट, सिंगर्स आणि ते सगळे लिरिसिस्ट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये बघाल तर एक निवेदक सुद्धा असतो. तर हा निवेदक सुद्धा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. स्टेजवरती असणारा संपूर्ण कार्यक्रम हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, पण त्या प्रत्येक कलाकाराचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हाच खरा या म्युझिकल, लिरिकल, मॅजिकलचा वसा आहे. आपण या प्रवासात काय ऐकणार आहोत? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण संगीतकार मंडळी, गायक मंडळी आणि लिरिसिस्ट म्हणजे गीतकार मंडळी तुमच्या समोर आणणार आहोत. या मंडळींचा प्रवास झाला कसा, हे कलाकार बनले कसे, आणि जेव्हा त्यांच्याकडे संपूर्ण प्रसिद्धी नाही, जेव्हा त्यांच्याकडे पूर्णपणे उपजीविका कलेवरती भागवता येत नाही, अशा सिच्युएशन मध्ये जे कलाकार आहेत ते त्यांचा असलेला जॉब, त्यांचं असलेलं कार्य, असलेली नोकरी, असलेला व्यवसाय सांभाळून कशा प्रकारे आपलं म्युझिकचं करिअर समोर नेत आहेत ते तुमच्यापर्यंत आणायचं आहे. आपल्याला कलाकार नुसतं जाणून घ्यायचे नाहीत, तर त्यांच्या पोटची कला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. म्हणूनच म्युझिकल, लिरिकल अँड मॅजिकल या चॅनलचं एकमेव ध्येय हे कलाकार, त्यांचा प्रवास, त्यांची प्रसिद्धी आणि तुमची जाण एवढंच आहे. स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. आपण वेगवेगळे पॉडकास्ट उलगडणारच आहोत, पण वेगवेगळ्या अशा कलाकारांची माहिती तुम्हाला देणार आहोत जे कलाकार होऊन गेलेत आणि आपल्यापर्यंत आज पॉडकास्टसाठी अवेलेबल नाहीत. स्वागत आहे म्युझिकल, लिरिकल अँड मॅजिकल मध्ये. धन्यवाद.